मित्रांनो, नेटफ्लिक्सने आपल्या व्ह्यूअर्सना कधीच नाराज करत नाही. हे कशातनं दाखवून दिलं त्यांनी जे आता नवीन एक ह्याच्यावर डॉक्युमेंटरी आणली ना, RRR बिहाइंड अँड बियॉन्ड, खरोखर पैसा वसूल आहे. तुमच्या वर्षाच्या सबस्क्रिप्शनचं ही एक डॉक्युमेंटरीज तुमचं पैसे वसूल करून देईल. आता या नावातच सगळं काही लपलेलं आहे बघा. फक्त बिहाइंड द सीन्स नाही आहे याच्यामध्ये. त्या बिहाइंड द सीन्सच्या मागे त्याच्या पुढं पण बियॉन्ड म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन किती कष्ट घेतलं जातं आहे. आता या डॉक्युमेंटरीबद्दल आपण काय बोलायचं म्हणजे तेवढं आपल्याला अजून नॉलेज नाही आहे म्हणा. तरी पण हा कसा वाटला, एक बघण्याचा एक्सपिरियन्स कसा होता हे सांगतोय. जशी आणखीन एक मी बघितली होती बघ, झिरो से रिस्टार्ट, ही डॉक्युमेंटरी बनली होती. 12th फेल जो पिक्चर होता राजकुमार हिरानी यांनी काढलेला, त्याचा बिहाइंड द सीन्सवाला होता किंवा तो कसा बनला. पण त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवलला हा RRR बिहाइंड अँड बियॉन्ड. ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं डिटेलिंग, म्हणजे तुम्हाला एक सीन जो 5 ते 10 सेकंदाचा आपल्याला तिथं दिसतोय डोळ्यापुढं, तो करण्यासाठी त्याच्या मागं किती कष्ट आहे, त्याच्या मागं काय म्हणजे टेक्निक वापरलं जातं, त्याच्या मागची कल्पना काय असते. आणि SS राजामौली यांच्या डोक्यामध्ये एक सीन असतो, त्यांच्या मनामध्ये, तो जसं जोपर्यंत त्या कॅमेऱ्यामध्ये टिपला जात नाही ना, तोपर्यंत ते गप्प बसत नाही आणि समोरच्या आपल्याला पण गप्प बसू देत नाही. हे आपल्याला कुठं कळतं, याच्यामध्ये एक दाखवलेलं आहे बघा, नाटू नाटू गाण्यासंदर्भातलं. आता नाटू नाटू गाण्याचं हे ज्यावेळी चालू असतं ना, त्यावेळी दोघांनी सेम स्टेप करायला पाहिजेत असं राजामौली सांगत होते. आता त्याच्यामध्ये कोरिओग्राफर आपले रामचरण, ज्युनियर NTR हे सगळं म्हणत होते सेम कशाला करायला पाहिजे. हां, तो एक वेगळा, तो पोलीस आहे, मी जंगलमधनं आदिवासी आलो आहे, आमच्या वेगवेगळे डान्स फॉर्म असू शकतात ना, मग आम्ही वेगवेगळे डान्स करतो की. पण राजामौली म्हणले नाही. मग तो डान्स इतका जमण्यासाठी एवढे सगळे त्याचे बॅकग्राऊंडचे सगळे ते डान्सर्स आणि त्यांच्या प्रॅक्टिसला किती मेहनत लागली ना, त्याच्यामध्ये हे दाखवले. बाकी रामचरण रागीट, व्हायलंट, आग असल्यागत दाखवला आहे. आपला ज्युनियर NTR याच्यामध्ये हे दाखवलं आहे की एकदम शांत संयमी पाण्यागत आहे, पण वेळ आली तर ते पण मुक्केबाजी करायला. ह्या आयडिया नेमक्या त्यांच्या डोक्यात आल्या कुठून. आणि बाकी ओ कुमरम भीमो, काही स्वातंत्र्यवीरांच्या ह्याच्यामध्ये जे काही दिलेले आहेत त्याच्यामध्ये संदर्भ, ते संदर्भ कुठून डोक्यात आले. आणि सगळ्यात शेवटी ते शोले जे गाणं होतं त्याच्यामध्ये काहीच आता दाखवलेत बघा, काही क्रांतिकारी दाखवलेत आणि त्याच्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवले त्या गाण्यामध्ये. त्या आयडिया त्यांनी कशी ती लोकं सिलेक्ट केली, त्याच्यामध्ये ना महात्मा गांधी होते, ना दुसरे कोण होते, कुठले पॉलिटिशियन वगैरे कोण नव्हते, पण ती लोकं त्या गाण्यामध्ये दाखवायची कशी सिलेक्ट केली, या प्रत्येक छोट्या आणि छोट्या गोष्टीच्या डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला मिळणार.